पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. शब्दार्थ: ऐन दुपारी म्हणजे भर दुपारी. भणाण वारा म्हणजे वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज. भावार्थ: भर दुपारी विजा चमकत कडकडाट करत पाऊस आला. वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज सर्वत्र आहे आणि जिकडे तिकडे गाराच गारा झाल्या आहेत. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. शब्दार्थ: खचणे म्हणजे ढासळणे. भावार्थ: अचानक आलेल्या पावसाने पुरता धुव्वा उडवला. दिवाळीत बांधलेला मातीचा किल्ला ढासळला. कुत्री अचानक गोंधळल्याने इकडे तिकडे भुंकत पळत सुटली. आजोबांनीही गोंधळ व्हायला नको म्हणून आपली मोडकी छत्री शिवायला घेतली. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. शब्दार्थ: घोटाळा म्हणजे गडबड, चडफड म्हणजे राग, भिजणे म्हणजे ओले होणे. भावार्थ: बाबांना अगोदरच उशीर झाला होता, त्यातच ही पावसाची गडबड सुरू झाली. त्यामुळे बाबा चिडत रागावतच गेले. आईनेही अंगणात वाळवायला ठेवलेले पापड या अचानक आलेल्या पावसाने भिजून गेले. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. शब्दार्थ: गिल्ला करणे म्हणजे गोंधळ करणे. भावार्थ: आम्ही देखील शाळेत पाऊस आला, पाऊस आला असा गोंधळ करायला सुरुवात केली. आमचा हा गोंधळ पाहून कुट्टी मॅडमने देखील आम्हाला घरी पळायला सांगून शाळेला सुट्टी दिली. पाऊस आला, पाऊस आला, ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड भणान वारा, जिकडे तिकडे गारा गारा. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला खचला किल्ला. भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडफड, आईचेही भिजले पापड. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच गिल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी.